तू आल्या आल्या आमच्या सगळ्यांची चौकशी का करतोय? नाही, असं असं काहीच नाही. सगळं काही ठीक आहे ना? नाही म्हणजे आधीच एक तर न कळवता तुम्ही परत आलाय आणि आल्या आल्या सगळ्यांची चौकशी करतोयस म्हणून विचारतीये. हे बघ मीनाक्षी, हा नीट सांगणार नाही. तू सांग, खरंच तुम्हाला आमची आठवण आली म्हणून तुम्ही परत आलात की दुसरं काही कारण आहे? हो आई, ते खरं सांगतायत. खरंच आम्हाला दोघांनाही घरी यावंसं वाटलं म्हणून आलो आम्ही. बघ, माझं नाही, सुनेचं तरी ऐक. वहिनी, पुरे झाली चौकशी. अगं ते म्हणतायत ना की आपली आठवण आली म्हणून परत आले, मग झालं तर. आणि हनीमूनचं काय एवढं घेऊन बसलीये? एक दिवस जाऊन आलेत ना, बस झालं. मीनाक्षी, जा पटकन फ्रेश हो आणि तयारीला लाग. वंस, अहो दोघही आत्ताच प्रवासात आलेत. ती दमली असेल ना? नाही आई, अहो 3 तासाचा तर प्रवास होता आणि तोही गाडीतून. मी आलेच फ्रेश होऊन. नक्की सगळं ठीक आहे ना? हो, आम्ही ठीक आहोत, पण तू पुन्हा पुन्हा असं का विचारतोयस? नाही, सगळं ठीक आहे तर मग बरंच आहे ना. आलोच मी, बॅगा ठेवून येतो. ठीक होत. आधी सगळं काही ठीक चाललं होतं. मीनाक्षी आपल्या घरात आली आणि जाऊ दे, मी काही बोलले ना की माझंच तोंड दिसतं. ए हाय, आहेस कुठे तू तेजस? मध्येच गायब होतोस, मध्येच समोर येऊन उभा राहतोस. अगं आहे तुझ्या आजूबाजूलाच आहे. बास हा बास, एवढे फिल्मी डायलॉग मारण्याची गरज नाही. सिरियसली तुझ्या आजूबाजूला आहे. बघ, तुझा एक मेसेज आला, मी तुला भेटायला आलो. उशीर झाला त्याच्यासाठी क्षमस्व. काय काय म्हणाला? सॉरी या वर्डला क्षमस्वच म्हणतात ना. हळूहळू मी प्युअर मराठी बोलायला शिकतोय. बरं, नाही तू सॉरीला माफ करायऐवजी क्षमस्व म्हणणार असशील तर मलाही तुला धन्यवादच म्हणावं लागेल. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? तुझ्या डोक्याला काय लागलंय? काय झालं तेजस? तुझ्या वहिनीमुळे झालं. काय? अगं म्हणजे त्या दिवशी मी पूजेला येऊ शकलो नाही ना, तो म्हणलं गिफ्ट घेऊन जाव. रस्ता क्रॉस करताना पोल मध्ये आला धडक, तेच लागले. मी तुला किती वेळा सांगितलंय, निदान रस्ता क्रॉस करताना तरी फोनवर बोलू नकोस. ठीक. बरं, डॉक्टरांकडे जाऊन आलास का? नाही ऍक्च्युली. बघितलंस, दुसऱ्यांची काळजी घेतोस पण स्वतःच्या बाबतीत एवढा केअरलेस कसा रे वागतोस तू? आपण एक काम करूया का, आपण माझ्या घरी जाऊया. माझी बहिणी नर्स आहे, ती तुला प्रॉपर ड्रेसिंग करून देते. ऍक्च्युली गुड आयडिया ग. म्हणजे ड्रेसिंगही होईल आणि तुझ्या लाडक्या वहिनीला मला भेटता येईल. तू खरंच घरी येतोय? येस. अगं काय करतेस? तुझा विचार चेंज होण्याआधी घरी फोन करून कळवते तू येतोयस ते.
हॅलो आत्याई. हो सोहास बोलते. बरं मी आणि तेजस घरी येतोय आता. हो तो जेवणच जाईल. नाही फार वेळ नाही लागणार, आम्ही निघतोच आहोत. येतो. सोहा जेवण वगैरे? तू आमच्या घरी पहिल्यांदा येतोय. तुला वाटतं आई आणि आत्या तुला न जेवताच सोडतील? ऍक्च्युली तुझ्याकडून त्यांच्याबद्दल जे ऐकलंय त्यावरून तरी शक्यच नाही. बरं निघूया. ऍक्च्युली मी गाडी नाही आणली आज. तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी नीट नेऊ शकते तुला घरी. माझा तुझ्यावर आणि तुझ्या बाईकच्या ड्रायव्हिंगवर पूर्ण विश्वास आहे. लेट्स गो. सोहा पण ना लहान मुलासारखा सगळा पसारा टाकून ठेवलाय. मग एखादी वस्तू सापडली नाही की मग विचारेल, हे पाहिलं का, ते दिसलं का. मीनाक्षी, काय झालं? कुठे काय, काही नाही. तू ठीक आहेस ना? हो ठीक आहे मी. पण तुम्ही असं का विचारताय? नाही, मी आलो तेव्हा कुठल्या तरी विचारात हरवल्यासारखी वाटत होतीस. अचानक दचकून जागीही झालीस म्हणून विचारलं. काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही हो, खरंच काही नाही. पण तुम्ही इथे का आला होतात? काही काम होतं का? नाही, काम म्हणजे हेच जरा बोलायचं होतं. बोला ना मग. काही नाही, आई सांगत होती की अजून तुझ्या हातावरची मेहंदीही उतरली नाही आणि तू घरकामाला सुरुवातही केलीस. असू द्या हो. जी कामं मी आधी करत होते तीच आताही करते. त्यात विचार करण्या एवढं काहीही नाही. नाही, पण आपण हनीमूनला गेलो तेव्हा 2-3 दिवस राहणार होतो. आपण तिथनं परत आलो तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपलाय. बरं मला एक सांगा, तुम्ही बाबांशी काही बोललात का? हो, झालं बोलणं. मग तुम्हाला वाटतंय तसं काही टेन्शन आहे का? नाही, म्हणजे ते तसं स्पष्टपणे काही बोलत नाहीये. मला बहुतेक शंकरकडनंच खरं काय ते काढून घ्यावं लागणार आहे. पण तू या गोष्टीचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तो नक्की या सगळ्यातनं मार्ग काढेल. अभि हा, ते तू तर काही बाहेर वगैरे जाणार नाहीयेस ना? नाही, का काही काम होतं का? काम असं नाही, पण तो तेजस आहे ना, सोहाचा मित्र रे, तो आपल्या घरी येणार आहे. म्हणजे सोहाने त्याला जेवायलाच बोलवलंय. तर आता पहिल्यांदाच घरी येणार आहे म्हटल्यानंतर मी म्हटलं की तू असलास तर बरं होईल, कारण दादाही बाहेर गेलाय ना. ठीक आहे, म्हणजे तसंही मी आज कुठे जाणार नाहीये. सो तो याच्या आधी मी माझी कामं उरकून घेतो. आलोच. ठीक. तू कुठे निघालीस? स्वयंपाकासाठी मदत करायला चल माझ्या बरोबर. स्वयंपाक तसा झालाय. कुणी पाहुणा येणार असेल ना तर गोडधोड करतात. नाही, तशी पद्धत आहे आमच्याकडे. तुला सांगून काय उपयोग आहे म्हणा. सगळ्या रीतीभाती तुला थोडीच माहिती असणार आहेत. चल माझ्या बरोबर, मी शिकवते. अरे नैना, कुठे चाललीयस? मी घरी चाललीये.
नाही ना इच्छा तर आता ही आता इथं बाहेर काय करते तिला प्रेमानं समजावून बी काय उपयोग नाही. तिच्याकडे आता बघावं लागणार. काय ग काय झालंय आणि प्रॉब्लेम टेन्शन मध्ये दिसतेस. नाही ग टेन्शन नाही, ते परत ड्युटीवर जायचंय ना, थोडी घाईत होते. येऊ मी? ओके बाय. बाय. ऐक ना थांब थांब थांब. एक फोन येतोय. हा फोन एक उचलावा लागेल फक्त. एक 2 मिनिटं. हॅलो. हा सर. बरोबर सर. इमर्जन्सी आहे. येतो सर. लगेच येतो. हो सर. ऐक ना मला आता इमर्जन्सी जावं लागणार आहे. मला आज नाही येता येणार. आय एम सो सॉरी. नेक्स्ट टाइम नक्की येतो. एक काय रे तुला नेहमीच अशी अर्जंट कामे येत असतात. आपण अगदी घराच्या जवळ आलोय. तू ऍटलीस्ट सगळ्यांना भेटून तर निघ. सो आज खरंच पॉसिबल नाहीये. मी आज जर तिथे नाही गेलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. नेक्स्ट टाइम नक्की येतो प्लीज. ठीक आहे यावर काय बोलू आता मी. बघूया आता कधी मुहूर्त मिळतोय तुला. नेक्स्ट टाइम नक्की येईन. प्रॉमिस. बरं बाय. आणि हो जखमेवर नीट ड्रेसिंग कर आता. हो. जेवण खूप हेवी झालं ना. हो ना, तुझ्या त्या मित्रामुळे. कोण तो? तेजस. हा तेजस. त्याच्या नावचं स्वीटही आपल्यालाच खावं लागलं. हो ना यार. आणि काय ग असा काय तुझा तो तेजस येतो म्हणतो आणि अचानक कॅन्सल करतो? त्याला काय अर्थ आहे? आम्ही सगळेच किती एक्सायटेड होतो. दादा रे तो कमिटमेंटच्या बाबतीत खरंच खूप पक्का आहे. पण ना सध्या तो जरा बिझी आहे हेही तितकंच खरं आहे. मी तुला म्हटलं ना तो रेस्टॉरंट ओपन करतोय त्याचीच धावपळ सुरू आहे सध्या. इनफॅक्ट आम्ही घरीच यायला निघालो होतो पण तेवढ्यात त्याला अर्जंट कॉल आला म्हणून त्याला जावं लागलं. कामाच्या बाबतीत फार पॉझिटिव्ह दिसतोय. पॉझिटिव्ह तर आहेच बट ही इज व्हेरी हार्ड वर्किंग. जे येत नाही ते समजून घेणं, स्वतःहून शिकून घेणं. आता रेस्टॉरंटच बघ ना. तो हे रेस्टॉरंट ओपन करतोय कारण तो स्वतः एक उत्तम शेफ आहे. शेफ? हो ना. त्याने एकदा माझ्यासाठी स्पेशल सँडविच बनवून आणलं होतं. म्हणजे असं बघायचं तर नॉर्मलच सँडविच होतं ते. पण ना त्याला एक स्पेशल टेस्ट यावी ना म्हणून त्याने त्या सँडविचवर काहीतरी एक्सपेरिमेंट्स केले होते. ग्रेट यार. तो एवढा मल्टी टॅलेंटेड आहे ना की तो कुठल्याही विषयावर सहज बोलू शकतो अगदी. तिनं त्याला एकदा तुझ्या प्रोफेशन बद्दल सांगितलं होतं तर तो डायरेक्ट अमेरिकन शेअर मार्केट पर्यंत जाऊन पोहोचला. तुला सांगू दादा तो बोलत राहिला ना की ऐकत राहावं असं वाटतं. आणि बोलता बोलता जे मध्ये जोक्स करतो ना मॅड. कुकिंगच्या बाबतीत तर तो खरंच खूप मास्टर आहे. व्हेज नॉनव्हेज अगदी सगळं काही भारी बनवतो. कुठल्याही गोष्टीवर गप्पा मारणं, मदतीला धावून येणं. तुला सांगू दादा आमची इतक्या कमी दिवसांची ओळख आहे पण त्याच्याशी बोलताना कधीच असं जाणवत नाही. तेजस ना खरंच खूप भारी आहे. काय रे काय झालं असा का बघतोयस? नाही काही नाही. थँक्यू. नाही. तू सांगणार आहेस का काय झालं असा का बघत होतास? म्हणे तू प्रेमात पडलीस?
दादा. तेजसचा विषय काढला की तू नेहमी असं काहीतरी बोलत असतो. ठीक आहे, पण हे तुझं प्रेमात पडायचं वय आहे हे तरी तुला मान्य आहे? मला नाही माहित. पण मला माहिती आहे ना. हे बघ, एक मोठा भाऊ म्हणून नाही, एक मित्र म्हणून काही टिप्स दिल्या तर ऐकून घेशील? दादा, आमच्यात घरात असं काही नाहीये. अगं पण मी कुठे म्हणतो की तसं काही आहेच आहे म्हणून. पण ऐकून तर घे, पुढे केव्हा तरी तुला उपयोगी पडेल. बर, बोल. कसं आहे ना सोहा, प्रेम ही एक वेगळीच गोष्ट आहे. ती कधीच ठरवून होत नाही. अचानक एखाद्या व्यक्तीबद्दल त्या फिलिंग्स जाणवायला लागतात, आणि ज्या व्यक्तीबद्दल त्या फिलिंग्स जाणवतात ना, त्याच व्यक्तीबद्दल आपल्याला विश्वासही वाटायला लागतो. आणि त्या व्यक्तीबद्दल वाटणाऱ्या फिलिंग्स त्याहीपेक्षा त्या व्यक्तीवर वाटणारा विश्वास जास्त महत्वाचा असतो. आता आमचंच उदाहरण घे ना. प्रेमाचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. म्हणून मी मीनाक्षीला कधीच विचारलं नाही की तिच्या आयुष्यात माझ्या आधी दुसरं कोणी होतं की तसं कोणी असतं तर तिने मला नक्कीच सांगितलं असतं. पण मी तर सांगितलं होतं. म्हणजे अभिंना माझ्याबद्दल काहीच माहित नाहीये. अजून एक गोष्ट, आपण खूप साधं सरळ आयुष्य जगणारी माणसं आहोत. आपण ज्या माणसावर मनापासून प्रेम करतो त्याच माणसाशी लग्नही करतो. आणि आयुष्यभरासाठी त्याचा हात आपल्या हातात घेतो. झेपलं नाही म्हणून काही ते नातं संपवत नाही. उलट अजून जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. कळलं मी काय सांगितलं ते? बरं, कळलं मला तुला काय म्हणायचंय. नाही, कळणं महत्वाचं नाही, पटलं का ते सांग. हो दादा, पटलं. पण तुझ्या बोलण्याच्या नादात ना हे आईस्क्रीम वितळत आहे. खाऊया का आता आपण? अरे हो, विसरलोस की. चला खाऊया. अनिला वाटतं. मीनाक्षी, अशी कुठे पाहत राहिली आहेस? खा ना, बस. मला जाऊ द्या प्लीज, मला जाऊ द्या. घराबाहेर पडायचं नाही बोललो होतो ना. का पडली घराबाहेर? मी ते हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटल? हा, घराबाहेर पडायचं नाही सांगितलं तर हॉस्पिटलला पडती बाहेर. दॅट्स नॉट फेअर आहे ना. आज हॉस्पिटल साठी घराबाहेर पडतीयस, उद्या हे तुझं तोंड उघडणार. बरोबर ना?
नाही हो, मी खरंच कुणाला काही सांगणार नाही. समजा समजा घराबाहेर पडायचं नाही हे विसरून तू हॉस्पिटलला जशी गेली आणि उद्या जर का तुला काय तोंड उघडायचं नाही हे विसरून तू जर का तोंड उघडलं तर नाही, मला माहितीये तुम्ही मला मारहाण करा. हे वेडी आपण तुला नाही मारणार. तुला मारलं तर तुझ्यातल्या बाईला मारल्यासारखं होईल. म्हणजे पाप. आपण महापाप करणार. काय बोललो होतो तुला? बाहेर पडायचं नाही ना? पडणार? नाही. गुड. बायकोची मैत्रीण, मैत्रिणीचा पोरगा.